आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे विक्रांत, विक्रांत ऐक माझं. विक्रांत, मावशी जाऊ दे त्याला. त्याला आता काय वाटत असेल हे समजू शकते मी. अगं हो, पण आता आपल्यालाच विक्रांतला यातून बाहेर काढावं लागणार आहे. काढू ना आपण. सध्या त्याला त्याची स्पेस देऊया. नंतर आहोतच आपण. तू विक्रांतला यातून बाहेर काढावं हेच तर हवंय मला. आणि मला खात्री आहे तू विक्रांतला यातून नक्की बाहेर काढशील. आई, गिरिजाताईंनी लग्नाला नकार का दिला असेल हो? तेही विक्रांत सारखा मुलगा त्यांच्या समोर असताना. बरं, केवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर, तरीही नकार का वागले असतील असं? ताई, ती अशी का वागली असेल माहितीये मला. का? आज गिरजाबाई कधी कुणाचं नुकसान होऊ देणार नाही. तिच्यामुळे कोणाला तरी त्रास होतोय हे सहनच होणार नाही तिला. आणि आता तिच्या आयुष्यात जे काय चाललंय त्याचा त्रास विक्रांतला होऊ नये म्हणून तिने हा निर्णय घेतला. सगळ्यांसमोर बोलता नाही आलं मला. खात्री आहे मला तिच्या या वागण्याचा सगळ्यात जास्त त्रास तिलाच होत असणार बघ. आणि दुर्दैव असं आहे ना, तिला या बाबतीत थोडाशी बोलता पण येणार नाही गो. आई बरोबर बोलतीये. ताईच्या मनातलं दुःख, तिच्या समोरची सध्याची परिस्थिती बघता तिने हा डिसिजन घेतला असणार. शेवटी ताई जर कोणाला पूर्ण कळली असेल तर ती तू आहेस आई. नाही, पण तिला समजवायला पाहिजे. तिने जो निर्णय घेतलाय तो यावरचा उपाय नाही. बोलते मी तिच्याशी. चला, गंगेत घोडण आलं. ही न्यूज तर कळवायला हवी. आता रोहन म्हणजे काय कामातच नाही. ते कोणाकोणाची येणारी बिला पेंडिंग ती तरी या पोरान बघूक नको. हा बोला. लग्नाची तयारी करायला हरकत नाही. म्हणजे माका काय कळलं नाही. आपल्याला जे हवं होतं ना तेच घडलंय. गिरीजाला विक्रांतशी लग्न करायचं नाहीये. काय तो काय सांगतास काय? एकदम बेस झाला. आणि तुमका पण ताच हव्या होता ना. येस, मला तर काय करू आणि काय नको असं झालंय. फक्त विक्रांत आणि काव्याच्या लग्नाचं मुहूर्त काढा चांगलंच हो, बाकी काही एक करू नको. होय हो, पण ना ह्या सगळ्यात विक्रांत दुखावला गेला हो. आता कसा असता मीनाताई, प्रेमभंग झालो ना ते तो. म्हणजे एवढा होता ना, तुम्ही काय लक्ष देऊ नको शिल्लक का ना. नाही, बरोबर आहे तुमचं, पण आयुष्यभर त्रास सहन करण्यापेक्षा आत्ता थोडा त्रास झाला तरी चालेल. असं नाही. पण तुमका एक सांगू का, ह्या त्रासावरचं औषध पण तुमच्या घरातच आहे. तुमका फक्त घोड्यात पाण्यापर्यंत नेऊचा शिरला का ना. म्हणजे काव्या. वा 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 मीनाताई,
तुमका म्हणजे तो वरनं ताक भात लगेच काढता. त्या काव्याक फक्त ना त्याच्या प्रेमाची फुंकर त्या विक्रांतवर मारूच झाला. हो, म्हणजे दोघं हळूहळू प्रेमात पडतील. हा नाही, पण मी काय म्हणतोय, गिरिजाबाईन असो निर्णय कसो काय घेतलो? तुमची बाय स्वाभिमानी आहे ना, मला पक्की खात्री होती ती असंच करणार. आता तिचा स्वाभिमानच तिच्या आयुष्याची राख रांगोळी करतो की नाही बघा. बरोबर बरोबर. माका ना आता त्या गिरिजा फक्त जेलमध्ये बघू जा हो, म्हणजे सगळं विषय क्लोज. चिरला का ना? येस. घे बाय. डोकं दुखत असेल ना, घे म्हणजे बरं वाटेल. नकोय. माझ्यासाठी घे गो. नंतर घे. बर. काही बोलायचं होतं का? मी विक्रांतला नकार का दिला हेच विचारायचं होतं ना. नाही, 9 महिने पोटात वाढवलंय तुला. तुझ्या मनात काय चाललं असेल कळतं मला. त्यामुळे तू हा निर्णय का घेतला हे नाही विचारणार मी तुला. आई, माझ बाय शांत हो. बस शांत हो आता. आई, मला हा निर्णय घ्यावा लागतोय. त्याचा खूप त्रास होतोय ग. मला माहिती आहे बाय, हा निर्णय घेणं तुझ्यासाठी सोपं नव्हतं, पण तरी तू हा निर्णय घेतलास कारण तुझं विक्रांतवर खूप प्रेम आहे. हो ना? पण विक्रांतला माझ्यामुळे फक्त त्रास होतोय आणि म्हणूनच मी चुकतीये का ग? चुकत नाहीयेस, पण बरोबर पण करत नाहीस बाय. तू फक्त तात्पुरता विचार करतेस. आता तुझ्यावर केस चालू आहे, पण उद्या यातून निर्दोष सुटणार पण आहेस तू. एवढं सोपं नाहीये आई. माहिती आहे ना मला, पण कधी ना कधीतरी तो दिवस येईलच आणि त्या दिवसानंतर सगळं चांगलं होईल. बघ तू फक्त तोपर्यंत हे असलं काहीतरी करू नको, एवढंच बोलते मी. नाही आई, मी आता माझ्या स्वप्नांमध्ये नाही रमू शकत. बरोबर आहे बाय, आता तुला हे स्वप्नच वाटतंय, पण जेव्हा तो दिवस येईल आणि त्याआधीच तू हा त्याग केलेला असेल तर तेव्हा तुला काय वाटेल याचा विचार केलास? तेव्हा विक्रांतने त्याचं दुसरं आयुष्य सुरू केलं असेल आणि तेव्हा तुला नक्की पश्चाताप होईल या गोष्टीचा. म्हणूनच म्हणते गोबाय, अजून वेळ गेलेली नाही. तू दटून उभी राहा. माझी बाय हे करू शकते, माहितीये मला. खरं सांगू आई, मी या सगळ्यातून बाहेर पडेन या गोष्टीवरचा विश्वासच उडाला. असं खचून कसं चालेल बाळा? नाही आई, आता अजून लढायची ताकद नाही उरलीये माझ्यात. मला पुढचा रस्ताच दिसत नाहीये.
एक गोष्ट सांगते हा तुला. आई ऐक गो. एका माणसाला एका ठिकाणी सकाळपर्यंत पोचायचं असतं. खूप अंतर कापायचं असतं त्याला. आणि अंधाऱ्या रात्री त्याला समोरचं काही दिसत पण नसतं. त्याच्याकडे फक्त खूप कमी प्रकाश देणारी एक बॅटरी असते. तो ती बॅटरी सुरू करतो आणि पुढे रस्ता कसा आहे याचा विचार न करता पुढे फक्त जेवढा प्रकाश आहे तेवढी पावलं टाकतो. त्याच्या समोर अंधार असतो पण पायाखाली मात्र प्रकाश असतो गो. हे असं करत करत त्याला जिथे पोचायचं असतं तिथे पोचतो तो. तुला कळतंय तुला काय म्हणायचंय? नाही बाई, तुला पण चालत राहावं लागेल. तुझ्या समोर पण काळा कुट्ट अंधार आहे. पण स्वतःवर विश्वास ठेवत तुला तो दिवस गाठावाच लागेल. विक्रांचं दुःख नाही बघवते आहे, म्हणूनच मी त्याला या सगळ्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करते. अगो, विक्रांतला दूर लोटणं हा ह्याच्यावरचा पर्याय कसा असू शकतो सांग मला. उलट अशा वेळेला एकमेकांना आधार असलेला बरा नाही. तू शांतपणे विचार कर आणि मग निर्णय घे. रवळनाथ आहे तुझ्या पाठीशी. लवकरात लवकर सुटशील बघ याच्यातून आणि तुझी नोकरी पण तुला परत मिळेल. बघ तू. माझी पण तीच इच्छा आहे. थोडं एकटं एकटं वाटत होतं म्हणून कदाचित असे विचार आले असतील मनात. एकटं का वाटलं? तुझी आई आहे ना तुझ्या पाठीशी. लक्षात ठेव बाळा, कुणीही नसलं ना तरी ही तुझी आई तुझ्या पाठीशी नेहमी उभी असेल. थँक्यू. आणखी एक, जसं विक्रांतला दूर करतेस तसं या आईला कधी दूर करू नकोस. आई, गिरिजा, खरंच नकोय मी तुला. का नाही म्हणतेस तू आत्ता? प्लीज अशी माझ्यापासून दूर नको ना जाऊ. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. हो, माझंही तुझ्यावर प्रेम आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री हे पैंजण मी गिफ्ट करणार होतो, आपल्या प्रेमाची आठवण म्हणून. पण आता सगळ्या आठवणी तशाच राहणार आहेत ग. आपली सगळी स्वप्न अर्धवट राहणार आहेत. का माहितीये? कारण तू अर्ध्यावरून डाव सोडतेस.
प्रेम करतेस ना माझ्यावर, मग का असं वागतेस? एकदा आपला विचार कर ना ग गिरिजा, एकदा विचार कर. तू काही म्हण गिरिजा, पण मी तुझ्यावर प्रेम करत राहणार. गिरिजाने नकार दिल्यामुळे विक्रांत खूप टेन्शन मध्ये दिसतोय. त्याला काहीही करून यातून बाहेर काढायला हवं. गिरिजा, विक्रांत, तुला आत्ता काय वाटतंय हे समजू शकते मी. भयंकर त्रास होतोय मला काव्या. आय नो. तू मला आल्यापासून विचारत होतास ना की मी काय लपवते. हेच होतं ते. म्हणजे माझंही तुझ्यासारखं ब्रेकअप झालं. खूप वाईट पद्धतीने गमावलं रे मी त्याला. काव्या, विक्रांत, मला कधीच कोणताच मुलगा इतका आवडला नव्हता. खूप चांगला मित्र होता तो माझा. आणि त्याही आधी आमची खूप वर्ष मैत्री होती. अरे कसं कोणास ठाऊक प्रेमात पडलो. पण आता तो माझ्या आयुष्यात नाहीये. का? कारण आम्ही रिलेशनशिप मध्ये असतानाच त्याला दुसरं कोणीतरी आवडू लागलं. गेला सोडून मला. काय? माझा जराही विचार न करता सोडून गेला तो. असं कसं कोणी करू शकतं ग? सगळे स्वतःचाच विचार करतात विक्रांत. त्यांना नाही फरक पडत की समोरच्याची काय अवस्था होऊ शकते. आपला माणूस आपल्याला सोडून गेला ना की असं वाटतं सगळं संपलं. बस आता काहीच उरलं नाही. अचानक हे कलरफुल आयुष्य कलरलेस वाटू लागतं. त्याच्या आयुष्यात कोण आलं की त्याने तुला सोडलं? ही तर गंमतच आहे. माझी खास मैत्रीण, तिच्यासाठी सोडून गेला तो मला. बरं, दोघांनीही विचार नाही केला की मला कसं वाटेल. आता मीही नाही करत त्यांचा विचार. कधीतरी आठवण येते, चालायचंच. तू ग्रेट आहेस ग. खूप मोठ्या सिच्युएशन मधून तू सावरलं स्वतःला. पण मी नाही सावरू शकत आहे. विक्रांत, हे बघ, तू आता कोणत्या फेज मधून जातोयस ना हे समजतंय मला. ह्यावरचं बेस्ट सोल्युशन माहितीये काय? टाइम. टाइम विल हील युअर वुंड्स. थोडा वेळ दे, सावरशील तूही.